पटपट सोललं जातंय ना. चांगली जेव्हा पाहिली तर मग चांगला. त्याचं सोलून पाण्यात टाकतोय. हा, हे आता इथून आम्ही सोडला आणि हे आता एका पाण्यामध्ये धुतो. म्हणजे हे आम्ही बऱ्यापैकी रात्री सोडलं होतं आणि आता फक्त सोलायची प्रोसेस कशी असते ती दाखवली थोडक्यात. तर आम्ही हे रात्री सोलून आणि 2 पाण्यामध्ये असं धुतलं. आता असं चांगलं असं धुवायचं चोळून असं. म्हणजे जोपर्यंत पांढरं फटफटीत दिसेल तोपर्यंत धुवायचं आहे. आणि ते झालं तर आपल्याला दुसऱ्या पाण्यामध्ये बदलायचं राहिलं तर हे असं थोडंसं हे असं उचलायचं आणि दुसऱ्या पाण्यात टाकायचं. आणि ह्या मुळ्या नेमक्या किती वेळ धुवायच्या? 2, 3, 5? सरासरी आपण थोडंसं जास्त पाणी असेल तर 4 वेळेस धुतले तरी चालतात. आणि आपली जेवढं चांगलं धुतलं तेवढं भाजीची जी क्वालिटी असते ती बरी चांगली दिसते. नक्की. म्हणजे 4-5 वेळेस धुवायला पाहिजे असं आमचं वैयक्तिक मत आहे. म्हणजे जेवढं पांढरं शुभ्र दिसेल त्याप्रमाणे त्याची क्वालिटी ठरवली जाते. क्वालिटी असंच आहे ना? मग ते A ग्रेड B ग्रेड मध्ये म्हणजे हा, त्याची विभागणी होते. हो हो. आणि चांगलं धुवायचं, तळून धुवायचं. मुडत वगैरे नाही का? नाही मुडत. नाही. आणि मोडली तरी काही हरकत नाही. हातावर घे जरा अशी वरती. चोळा जरा. आणि धुल्यानंतर एक खाली एक असं प्लॅस्टिक म्हणा किंवा काही चटई बिटाई टाकून त्याच्यावर स्वच्छ कपडा ठेवायचा. पांढरा किंवा कसाही असला तरी पण तो म्हणजे स्वच्छ असायला पाहिजे, जेणेकरून त्याचं मातीचे धूळ वगैरे याला लावायला नको. सकाळीच टाकलेली आहे आणि ही कालची आहे. आता ही कालची वाळलेली आहे. हे बघा का थोडासा आणखी वलसर वाटते तर मग एक दिवशी घरामध्ये सुकट सावलीमध्ये.